नमस्कार मित्रांनो, आपण कोंबेवाडी स्टॉपच्या इथं आलेलो आहोत आणि कोंबेवाडी स्टॉपच्या जर लेफ्ट साईडला आपण बघितलं तर कॉर्नरला तुम्हाला प्रदीप विजय वासगे यांचं सलून दिसत आहे. हे सलून बघितलं तर खूप जुनं सलून आहे. मी जवळ-जवळ 2000 पासून हे सलून बघतोय इथं आणि प्रत्येक वर्षी ज्यावेळी गावाला मी येतो त्यावेळी मी प्रदीपच्या इथं दाढी करायला, केस कापायला येतो. तर खूप असे वाडीमध्ये पूर्ण या सातवाडीमध्ये फेमस असे आहेत हे प्रदीप वासगे म्हणून आणि खूप चांगल्या रीतीने दाढी करतात. तर आज आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. मी सुद्धा त्यांच्याकडे आत्ताच दाढी केली आणि खूप छान दाढी करतात ते. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आपण त्याच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. पण गप्पा मारण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक बोलेन, की त्यांना बोलता येत नाही आहे. थोडंसं लहानपणापासून त्यांचा प्रॉब्लेम आहे हा. तरी पण आपण त्यांच्या ज्या हाताच्या कौशल्यावरती, हाताच्या ज्या मुवमेंट्स आहेत, त्या दाढी करण्याचा जो त्यांचा पेहरावा आहे, तो खूप छान आहे आणि उत्तमरित्या अशी दाढी, केस कापतात ते. आणि या पंचक्रोशीमध्ये ते खूप फेमस आहेत. तर सहज आज भेटायला आलो होतो. म्हटलं आज एक व्हिडिओ बनवून जाऊ. कारण अशा ज्या म्हणतात ना, चांगल्या माणसांशी भेटणं, गाठणं हे एक चांगलं पुण्याचं काम आहे. ते मी आज करतोय आणि तुम्हाला हे चॅनल नक्की आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कधी विसरू नका. कारण अशाच प्रकारचे नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत. चला आपण त्यांना आता भेटूया. तर ह्यांचं पूर्ण इंटिरियर आहे, तुम्ही बघू शकता. इकडे छोट्याशा घरामध्ये म्हणजे छोटंसं घर म्हणजे बोलता येईल आणि या छोट्याशा घरामध्ये त्याने एक छोटंसं सलून उभं केलेलं आहे आणि मला वाटतं 2000 पासून आहे ना हे? 2000 पासून? म्हणजे मी 2000 पासून बघतोय आणि तुम्ही बघू शकता, की जरी छोटं असलं तरी आतलं इंटिरियर जे आहे ते थोडक्यात का होईना खूप चांगलं त्यांनी बनवलेलं आहे आणि दोन्ही बाजूने जी AC म्हणतात म्हणजे गावची जी हवा ती खेळती आहे. तुम्ही कधी या, सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या. जो आराम, जो आनंद इथं भेटतो तो तुम्हाला कुठेच भेटणार नाही. ना मुंबईच्या सलूनमध्ये, AC सलूनमध्ये पण. ठीक आहे. तर अशा या सलूनमध्ये प्रदीप वासगे यांनी जवळ-जवळ भरपूर वर्ष याच्यामध्ये फील्डमध्ये त्यांनी काढलेली आहेत आणि खूप सारी छान दाढी, केस ते करतात, कापतात. तर आता मीच 10 मिनटं झाले मी दाढी केली माझी. आता ते एका माणसाची दाढी करतायत. आपल्या गावचेच आहेत ते. सगळे आपल्या गावचेच आहेत. हिंजवडे गाव, देवगड गावचे बघा. देवगड गावावरून इकडे ते दाढी करायला स्पेशल आलेली आहेत. तर अशी पण माणसं आहेत, की ज्यांचे आवडीमुळे आपल्याला इकडे अशा प्रकारचे त्यांचे कस्टमर भेटत आहेत. तर त्यांना ॲक्च्युली बोलता येत नाही, तरी पण मी त्यांना त्यांच्या हावभावाने तुम्ही त्यांच्याकडे बघू शकता, त्यांना पाहू शकता आणि त्याच्या हावभावाने तुम्हाला कळेल, की ते किती माणुसकीला खूप चांगले आहेत आणि खूप चांगल्या हाताने. म्हणजे एकदम बोलायला एकदम तुम्हाला कळणार पण नाही, की दाढी कशी कधी-कधी काय-काय लोकं दाढी करताना म्हणजे ब्लेड पण लावतात, बरोबर? पण एकदम मस्तपैकी अशी दाढी करतात आणि केस कापतात. तर तुम्ही कधी कोंबेवाडीला भेट दिलात, साखरगावाला भेट दिलात, आपला स्टॉप कोंबे स्टॉपला या आणि इथं दाढी केस करून जा. आणि मी तुम्हाला एक सजेशन देईन, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला कोकणी वसा आपलं चॅनल आहे, जे पंचक्रोशीमध्ये संपूर्ण फेमस आहे. तर तुम्हाला जर आवडलं चॅनल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तुम्हाला असं वाटेल की त्याला थोडीशी हेल्प जर करायची असेल, आपलं जर बघितलं असेल तर इंटिरियर खूप थोडं वीक आहे आणि त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता. तर मी खाली एक नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्ही त्यांना जीपे पण करू शकता. ओके. धन्यवाद प्रदीपजी. तुम्ही आज आम्हाला भेटलात आणि आमची दाढी केलात आणि इकडच्या लोकांचं तुम्ही पुढे दाढी केस करता. खरोखर चांगलं काम करताय आणि खूप कमी पैशामध्ये ते काम करतायत. असं पण नाही की ₹100-200 ते घेतात. नेमक्या ₹40 ते दाढी करतात आणि केस कापायला किती घेतात? केस कापायला ₹60 ते केस कापायला घेत आहेत. म्हणजे बघा की दाढी करायला ₹40 केस कापायला
₹60. तर एवढ्या कमी बजेटमध्ये देखील ते उत्तमात उत्तम दाढी करतात आणि एवढं तुम्हाला कमी बजेट कुठेच भेटणार नाही. ठीक आहे. तर पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओ सहित.